महाराष्ट्रातील कंत्राटदारांचं कंबरडं आधीच 80,000 कोटींच्या थकबाकीमुळे मोडलंय। त्यात आता एका बनावट जीआरनं राज्यातल्या सगळ्याच कंत्राटदारांची पाचावर धारण बसली आहे। ग्रामविकास विभागाच्या लोकप्रिय अशा 25-15 योजनेअंतर्गत बनावट शासन निर्णयांच्या आधारे कोट्यवधींची कामं झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात या बोगस जीआरच्या आधारे तब्बल 45 कामं झाली आहेत। त्यावर 7 कोटी रुपयांचा खर्चही झालाय। पण आता जीआरच बनावट निघाल्यानं कंत्राटदारांचे पैसे अडकलेत। ग्रामविकास विभागाच्या 25-15 योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 45 कामे मंजूर आहे। त्यापैकी नगर तालुका, नेवासा तालुका, श्रीगोंदा तालुका, पारनेर तालुका या तालुक्यामध्ये ही कामे असून ही कामे 7 कोटी रुपयाची आहेत। त्यापैकी 1,30,00,000 रुपयांची कामे ही देऊळगाव सिद्धी या ठिकाणी मंजूर झाली होती। आपण सध्या देऊळगाव सिद्धी येथील खंडोबा माळ या रस्त्यावर आहोत। या रस्त्याचं काम सध्या अपूर्ण असून याच कामाच्या संदर्भात एक जीआर खोटा असल्याचं आज समोर आलेलं आहे आणि आता ठेकेदारांची बिले मिळणार का, प्रशासन या ठरणार आहे। ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागातील विकास कामांसाठी आमदारांच्या शिफारसीवर हा निधी दिला जातो। या निधीसाठी 25-15 योजनेचा आधार घेतला जातो। ही 25-15 योजना नेमकी काय आहे? 25-15 योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते, गटार, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी आणि जोड रस्ते बांधले जातात। आमदारांच्या शिफारसीवर 5 ते 30 लाख रुपयांची कामं या योजनेअंतर्गत होतात। त्यासाठी सरकारी पातळीवर मंजुरी मिळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातून शासन निर्णय म्हणजे जीआर जारी केले जातात। जीआरच्या आधारे जिल्हा परिषदा खेड्यांमधील पायाभूत सुविधांची कामं स्थानिक कंत्राटदारांच्या माध्यमातून करून घेतात। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि नेवासा तालुक्यातील कामांचा शासन निर्णय बनावट असल्याचं उघड झालंय। विधानसभा तर किती या बनावट शासन निर्णयांवर आधारित बहुतांश कामं ही पूर्ण झाली, पण आता पैसे मिळण्याच्या टप्प्यावर ही फसवणूक उघड झाली आहे। त्यामुळे कंत्राटदार तर हवालदिल झालेतच, पण यंत्रणेची ही चूक झाल्याचं समोर येत आहे। ग्रामविकास विभागाच्या कार्यासन अधिकारी अजो तेलवेकर यांनी ही फसवणूक उघडकीस आणली। त्यांनी तातडीनं विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना याबाबतची माहिती दिली। एक अधिकारी सस्पेंड होता असं एवढ्यापुरता मर्यादित विषय हा नाही। या प्रकरणामध्ये आपण जो शाखावार म्हणून कार्यकारी अभियंता होता आणि दुसरा एसबी काकड म्हणून कार्यकारी अभियंता होता, या दोघांच्या कारवाई होणं अपेक्षित आहे या ठिकाणी। आणि त्या म्हणून या दोघांच्याही संदर्भातली भूमिका शासनाची हीच आहे की जेवढा पाटील जबाबदार आहे तेवढंच हे कार्यकारी अभियंता जबाबदार आहे। आणि अशा पद्धतीनं जे बिलं काढलेली आहेत आणि काम चालू न होता जे बिलं काढलेले आहेत त्या संबंधितांच्यावर आणि ह्या दोन्ही जो कार्यकारी अभियंता आहे दोघांनाही या ठिकाणी निलंबित करण्यात येईल आणि संबंधिताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल। अनिल परब या घोटाळ्यामुळे कंत्राटदारांबरोबरच गावकऱ्यांनाही धक्का बसलाय। बनावट शासन निर्णय तयार करणारे मुख्य सूत्रधार कोण याची चौकशी आता आवश्यक आहे। शिवाय अशा कागदपत्रांची सत्यता पडताळण्याची गरजही या निमित्तानं अधोरेखित होते। ही फसवणूक म्हणजे सामान्य गावकऱ्यांचा आणि कंत्राटदारांचा विश्वासघात आहे। यंत्रणेनं बनावट कागदपत्रांवर काम का केलं याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षाही व्हायला हवी। त्यामुळे तुम्ही म्हणत आहात अहिल्यानगरमध्ये 7 कोटीचा विषय आहे, हा फक्त 7 कोटीपर्यंत थांबत नाही। हे जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ठिकठिकाणी, जर तुम्ही विमा योजना घ्या नाही तर इतरही सर्व योजना घ्या, लाडकी योजना घ्या, तर सरकारचा म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा असा हजारो कोटी रुपये फक्त कार्यकर्त्यासाठी, जवळच्या एखाद्या व्यावसायिकासाठी, पदाधिकारीसाठी नुसतं वाटण्यात आलाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। म्हणजे PWDचा जीआर खोटा काढून कामं केली जातात हे म्हणजे हास्यास्पद आहे। गव्हर्नमेंटचं ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन जीआर काय म्हणतात त्याला, पत्रक काय म्हणतात, शासन पत्रक। धन्यवाद। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामविकास विभागानं 3 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेला हा शासन निर्णय बनावट असल्याचं सगळ्या जिल्ह्यांना कळवलंय। शिवाय भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले। हा सगळा